वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल रोहित जोशी व्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सकाळचे 4 वाजलेत आणि मी आता चालू जीवदानी आईच्या काकर आरतीसाठी। सकाळी पहाटे काकर आरती होते, तर मी आता चालू तिकडे जीवदानी आईची इथं। चला तर मग आपण पुढे जाता जाता बघूच या जीवदानी आईच्या मंदिरात काकर आरती होते। तर आता आपण तिथे जाऊन मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहे। पहिलाच ब्लॉग असेल आपला हा काकर आरतीचा। हे बघा मित्रांनो, रस्त्याला कोणच नाही आणि मी सकाळी पहाटे चाललो आहे। आता वाजले 4:15। चालता चालता आई जीवदानी आईच्या पायथ्यापासून चालायचं आहे वरती आणि मी आता रस्त्याने जातो आहे। तुम्हाला दिसतंय रस्त्यामधून कोणच जास्त नाही, खाली एक माणूस दिसते आता दिसायला लागले, कारण त्याला सकाळ सकाळ जॉबला जातात। चला आपण बघूया पुढे। आता तुम्ही बघताय मित्रांनो की रस्त्याला कोणच नाही आणि मी इथून एकटाच चाललो आहे रस्त्यामधून, आजूबाजूला कोणच नाही। आणि आता आपल्याला जायचं जीवदानी आईच्या मंदिरात इथं काकर आरतीसाठी। खूप बरं वाटतं। मी दर मंगळवारी जातो, पण काही 1-2 मंगळवार मी गेलो नाही तिकडे काकर आरतीला जीवदानी आईच्या, तर मी आज चाललो आहे। मला बरं वाटतं। मी मंदिरात गेल्यानंतर ना काकर आरतीला मी सकाळी उठतो की तिला 3 वाजता उठतो झोपेतून आणि 3 वाजता उठून तयारी करून 3:30 वाजता निघतो घरातून। आणि आज मी थोडा उशिरा निघालो आहे, 4 वाजता निघालो आहे आणि चालत जायचं आहे। चालत जायला थोडासा अर्धा तास लागतो, पायथ्यापासून जुन्या रस्त्यामधून जायचं आहे। चला तर मित्रांनो, मग आपण बघूया आता काकर आरतीला चाललो आहे। तुम्ही पण आईचं दर्शन घ्या, तुम्हाला पण आईची काकर आरती भेटू दे। काही लोक तर त्यांना टाईम भेटत नाही जॉबमधून आणि ते येऊ पण शकत नाही, त्याच्यामुळं आपण माझ्या व्हिडिओमधून आईचं दर्शन, आईची काकर आरती बघा आणि तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका। चला तर मित्रांनो आपण आईच्या जुन्या गेटपाशी येऊन पोचलो आहे। हे बघा जुना रस्ता आहे जो मंदिरामध्ये जातो। आता नवीन रस्ता त्या साईडून केलेला आहे, स्टेशन साईडून, आणि हा जुना रस्ता पायथ्याचा 5 पायरीचा। चला आपण पुढे बघूया। मित्रांनो इथे लई कुत्रे असतात, अंगावर येतात धावून लगेच। आपण आईच्या देवळात जाताना पहिल्यांदा मंदिर लागतं ते वेलाई देवी माऊली वेताळेश्वर वाघोबा, म्हणजेच आपल्या देवीच्या दर्शनासाठी जाताना लागणारं हा मंदिर वाघोबा देवाचं मंदिर, म्हसोबा देवाचं मंदिर बघताय। त्यांचंसुद्धा दर्शन झालं आहे आज आपल्याला। तुम्ही पण माझ्या व्हिडिओमार्फत बघा, त्यांचे दर्शन घ्या। आपण आता चालायला सुरुवात केली आणि आता मी थोडं वरती आलो आहे। वरती येऊन थोडं बसलो आहे, कारण दम लागला आहे खूप। पायऱ्या चढायच्या आहेत जुन्या गडावरच्या आणि तिथून परत आपलं मंदिरात जायचं आहे। तर मित्रांनो, प्रत्येक भक्ताच्या मनात ही अशी शंका असते की आई जीवदानीच्या पायऱ्या किती आहेत, आणि त्या पायऱ्या आपल्याला आई जीवदानीच्या पायऱ्या मला पण माहिती नाही किती आहेत, पण पायऱ्या मोजायच्या ऐवजी आपण आईपाशी त्या पहिल्या पायरीपासून त्या मंदिरापर्यंत कसं पोचू ह्याचा विचार करायला पाहिजे। जर तिच्या पायऱ्या मोजण्यापेक्षा आहे ना, तिच्या नावाचा जयघोष करून आपण तिथपर्यंत पोचायचं आहे आणि अशा पायऱ्या वगैरे मोजत बसायचं नाही, कारण आपण आपल्या आईच्या भेटीसाठी चाललो। पण काही लोकांची शंका असते की पायऱ्या किती आहेत, काय आहेत, हे पण मला पण माहिती नाही पायऱ्या आईच्या किती आहेत, आणि मी काही मोजत नाही। पण मी आईच्या नावाचं जयघोष करत मी आईच्या मंदिरापाशी जातो, त्याच्यात मला आनंद भेटतो आणि मला कधी टाईम निघून जातो ते पण सुद्धा कळत नाही, कारण मी तिच्या नावाचा जयघोष करून
तिच्या मंदिरापाशी पोचतो तेव्हा मला टाईम समजतं की मी ह्या टाईममध्ये आता इथं पोचलो आहे. आणि खरं तर मित्रांनो खूप मस्त वाटते. आणि आता काकर आरतीला पण सुरुवात होईल, म्हणजे अजून 5:30 वाजता सुरुवात होते. आता वाजले 4:30. तर आपण हळूहळू चालत चालत जाऊया. अजून खूप माणसं चालली आहेत आणि खूप लोक येतात दर मंगळवारी. प्रत्येक वारा दिवशी येतात, पण मंगळवारी खूप गर्दी असते. चला मित्रांनो, आपण जाता आता बघूया पुढे. आता आपण आईच्या मंदिरात चाललो, दरवाजा उघडत आहे. बघताय किती भरपूर लोक आले काकर आरतीसाठी. चला तर बघूया आपण. बोकड बिकड नवस विवस घेऊन आलेले आहेत. चला आता आपण आईच्या मंदिरामध्ये आलो आहे. बघताय तुम्ही सगळेजण भक्तजन आलेले आहेत सगळे. आता आईला सजवत आहेत, त्याच्यानंतर तिचा पडदा उघडते, त्याच्यामुळे आपल्याला तिचं बघता येईल. आणि काकर आरती पण तुम्ही बघा. प्रत्येक वेळेस तुम्हाला यायला वेळ भेटत नाही, पण आता आपण आलो आहे मंदिरात, तर काकर आरतीचा पण तुम्ही अनुभव घ्या. आणि काकर आरती, आईच्या काकर आरतीमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा या व्हिडिओमार्फत. बघताय मित्रांनो की आता आपण बसलो आहे इथं वरती येऊन, कारण मंदिराजवळ जास्त बसायला देत नाही. आणि जीवदानी आईची आरती तर तुम्हाला पण भेटली नाही, मला भेटली. पण सॉरी मित्रांनो, पण नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, कारण व्हिडिओ करायला परमिशन नाही तिथं. आणि त्याच्यामुळे मी कशी ती सुरुवातीची व्हिडिओ केलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी पोचवतो, जेणेकरून तुम्ही दर्शन घ्या आईचं. आणि तुम्हाला देखील वेळ भेटत नाही, पण एकदा तुम्ही वेळ काढून जीवदानी आईचं दर्शन घ्या. एकविरा आईच्या दर्शनाला तर आपण जातो, पण इतर देवांचंसुद्धा दर्शन घ्या. खूप बरं वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि दर मंगळवारी मी येतो, मला खूप बरं वाटतं आणि मन असं एकदम तृप्त होऊन जातं. झोप तर आलेली आहे खूप, आता घरी गेल्यानंतर झोपणारच आहे. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया. आणि आता सूर्य पण उगवत आहे, सूर्याचं दर्शन पण घ्या तुम्ही. चला सूर्यदेवाचं दर्शन घ्या, उगवताना सूर्यदेव.
चला आता आपण मंदिरातून आलो आहे, जीवदानी आईचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आरती पण झाली, आरती पण करून आलो. आणि आज खरोखर आहे ना, आज मंगळवार आहे ना, तर आज जर एवढी गर्दी होती ना, बापरे. कारण मी एवढ्या दिवस येतो मंगळवारी, एवढी गर्दी नसते, पण आज खूप गर्दी होती. आणि त्याच्यामुळं मला तुम्हाला व्हिडिओ पण आईच्या आरतीची व्हिडिओ पण तुम्हाला दाखवली, म्हणजे करता आली नाही मला. कारण त्या भक्ताने मला सांगितलं कॅमेरा बंद कर, कारण कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे. तरीसुद्धा मी कशी एक छोटीशी व्हिडिओ केली, ते तुमच्यापर्यंत पोचवतो. आणि आईच्या चला तर मित्रांनो, आता आपण घरी आलो आहे आणि खूप बरं वाटलं जरा मंदिरात जाऊन आरती करून आल्यानंतर आरती करून आल्यानंतर. मी मगाशी म्हटलं की तुम्हाला की आपण जेव्हा देवीच्या दर्शनाला जातो कुठल्याही, तर आपण पायरीवरून चढतो, किती पायऱ्या आहेत काय आहेत ते आपण त्याचा विचारच नाही करायचा आहे. कारण आपण दर्शनाला गेलो आहे, त्या दर्शनासाठी आपल्याला देवी कसं वरती नेईल याचा आपण विचार करायचा. जर आपल्या मुखामध्ये देवीचं नाव असेल ना, तर आपण लवकर तिच्या दर्शनासाठी जाऊ. आणि तसंच झालं, मी 4:30पर्यंत तिथं पोचलो आणि मंदिरात कधी पोचलो मला माहितीच नाही. मंदिरात जाऊन बसलोसुद्धा. त्याच्यानंतर मी टाईम बघतोय की मी 5 वाजता तिथं पोचलो. 5:15पर्यंत 5:20पर्यंत तिथं पोचायचा टायमिंग असतो, पण त्या ह्याच्यामध्ये मी लवकर पोचलो. आणि आजची खूप गर्दी होती. आज दर मंगळवारी जातो पण एवढी जास्त गर्दी भेटत नाही, पण आज खूप गर्दी भेटली. आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच, व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की कशा पद्धतीने. आणि आरतीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही. आणि तिथं त्या भक्तांनी थोडं अडवलं मला, त्या तिकडच्या माणसांनी, म्हणून मी व्हिडिओ बंद केली. आणि चला मग मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.